नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मामा हे ईश्वरीच्या समोर अर्णवला बोलतात, अर्णव आपण कुणाकडून तरी त्या राकेशला जरा दम देऊयात का? मला वाटते त्याला चांगले सोडून काढायला हवे. तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा अर्णव बोलतो की हो मामा, मला देखील तसंच वाटत आहे. त्याला चांगला फोडून काढायला हवा. त्यानंतर आपण पाहतो आजी आणि मामा हे अंजलीला भेटायला गेलेले असतात आणि आजी ही अतिशय भावूक होत असते आणि बोलते की अंजली, मला तुमची ही अवस्था बघवत नाही. तुम्ही आता पुन्हा एकदा आपल्या घरी चला. किमान म्हणते तुझ्या बाळाचा तरी विचार करून. तेव्हा अंजली ही येण्यास नकार देत असते आणि बोलते काय झालं आजी, चाळीमध्ये बाळ वाढत नाहीत का? चाळीतील मुलं देखील मोठी होतात. आणि तेव्हा मामा हे बोलतात आता फक्त अंजली तुझी एकदा डिलिव्हरी होऊ दे आणि एकदा डिलिव्हरी झाली म्हणजे तिकडे आपण पाहतो अर्णव ईश्वरी हे राजेशला धमकावत एकदा का अंजली ताईची डिलिव्हरी झाली म्हणजे आम्ही दोघेजण तुझी डिलिव्हरी ही फुटपाथवर करायला मोकळे. तेव्हा ईश्वरी बोलते कारण तू एक सर्टिफाईड भिकारी आहेस. आणि तेव्हा राज अतिशय रागाने ईश्वरी आणि अर्णवकडे दोघांकडे पाहू लागत असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अंजली ही पुन्हा एकदा आपल्या घरी येणार का आणि अर्णव आणि ईश्वरी हे राजेशला घराच्या बाहेर काढणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.